सायलेन्सर फुल तापलेले, त्यामुळे आता जरा ब्रेक म्हणून जोगेश्वर मिसळ आम्ही बसणार आहोत. मजा आली. माझी गाडी हायएस्ट 112 गेली. मिसळ आलेली आहे, या जेवायला. आपण बाहेर गेलो भेटू. बाई बादशाह आहे ना, बादशाह सगळं भारी लागते, सगळं बादशाह लागते. फुलचा फोन आहे बघा, फुल मारला काका अजूनही द्या, लय मारला. जयेश म्हणला एव्हिडन्स. ओके, सो हाय गाईज, सो कसे आहात तुम्ही सगळे. आज आपण चाललेलो आहोत जेजुरीला आणि आज मी असं पेटी पॅक व्लॉग स्टार्ट करत आहे कारण मी आता कॉलेजवरून आलो. तुम्हाला थोडेसे क्लिप्स दाखवेल मी कॉलेजमध्ये काय करत होतो. मी आज होतं गॅदरिंग आणि आमच्या गॅदरिंगला असं नाव दिलेलं अंतरंग 2024-25. खरं तर आता 25-26 चालू आहे, पण त्यांनी 24-25 दिलेलं. मागच्या वर्षीच वाटतं डेकोरेशन वापरलेलं आहे त्यांनी. तर हा, आता आम्ही अंतरंगावरून आलोत आणि आता वाजलेले आहेत एक वाजत आलेत. आम्ही आता चाललेलो आहोत जेजुरीला. आम्ही का म्हणतोय तर माझ्यासोबत आज आहे जयेश आणि राकेश सुद्धा येतोय, तो ऑन द वे. आम्ही सेपरेट बाईक्स घेणार होतो, बट राकेशचा काही प्लॅन जरा चेंज झाला, त्याला घरी गाडी द्यायची होती. सो ही एक गाडी आणि आपली गाडी, यस, आम्ही जाणार आहोत जेजुरीला. तिघं मिळून धमाल करणार आहोत आम्ही. तर आता आपण डायरेक्ट भेटूयात राकेश आल्यावर आणि मग त्यासोबतच आपण आपला ह्या सफर चालू करूयात. आणि आपण जाणार आहोत काय म्हणू शकतो आपण, डेंजरस ब्रिज, नवले ब्रिज. तुम्ही जाऊन चेक करू शकता ह्याची हिस्ट्री. भूत वगैरे असं काय नाहीये, बट ते रोडचं कन्स्ट्रक्शन चुकीचं झालेलं म्हणून तिकडे ऍक्सिडेंट जास्त होतात. ते फक्त लोकांनी अफवा पसरवलेली. आणि हा, राकेश येतोय तर आपण त्याची वाट बघूयात आणि आपण आपल्या ट्रॅव्हलला सुरुवात करूया. तर आता आपण निघालेलो आहोत आणि सुरुवात मस्त झालेली आहे. ऊन तर कमी झालेलं आहे, उलट चांगलं झालं. आम्ही थोडंसं असं ऊन असं कमी झाल्यावरती निघतोय. आणि राकेशनी मेन म्हणजे उशीर केला. राकेशने उशीर नसता केला तर सगळं झालं असतं बरोबर. तर निघूयात आपण आता. खूप खूप तसं पण उशीर झालेला आहे, 1:40, 2 वाजलेले आहेत. अंधार होईल ना तिथे पोहोचेपर्यंत. तसं पण रोड कोणालाच माहिती नाही, आम्ही मॅप बघून जाणार आहे. सो चला भेटूयात पुढे. तर आता आम्ही इथे आलेलो आहोत जोगेश्वरी मिसळ आणि भेळ. इथे भेळ खायला. तुम्ही आवाज ऐकू शकता, सायलेन्सर मधून कसा तडतड आवाज येतोय. आणि जयेशच्या गाडीतून सायलेन्सरचा आवाज ऐका. आय डोंट नो येतोय का नाही आवाज, पण हा येतोय, आवाज येतोय. सायलेन्सर फुल तापलेले, त्यामुळे आता जरा ब्रेक म्हणून जोगेश्वर मिसळ आम्ही बसणार आहोत. आणि हे दोघं कुठे गेलेत मला काही अंदाज नाही. हा, हे तिकडे जाऊन बसलेले आहेत. आपण त्यांच्यापाशी जाऊन बसूयात आणि त्यांना एक्सपिरियन्स विचारूयात. छोटा जो ट्रॅव्हल होता आत्ताचा तो कसा होता. तर कसं वाटतंय आता एवढा राईड करून. त्याची राकेशची केस बघा, राकेशची. आणि जयेशने आता केस खाली केलेली आता, बट ठीक आहे. हा, तर मजा आली. माझी गाडी हायएस्ट 112 गेली आणि जयेशची गाडी डबल बसून, बरं का, बुलेट डबल बसून किती गेली, 100 गेली. म्हणजे विचार करा त्याची गाडी किती जाईल. आणि आता आपण काय मागवलंय, काही म्हणजे स्पेशल मिसळ 3. स्पेशल मिसळ 3. मला मसालादार म्हणजे असं तिखट नाही आवडत तर्री, तर ह्यांना तर्री आवडते, मग त्यांनी तर्री मागवली, मी नॉर्मल मागवली. तसा विषय सकाळी विषय होईल त्यामुळे नॉर्मलच घेतले मी. आणि जेजुरी किती, 48 किलोमीटर डायरेक्ट मंदिर 48 किलोमीटर. मिसळ आलेली आहे. करा चालू. हा, तर हा, आता हा ब्लॉग बनवण्याचा मोटो असा आहे की, ब्लॉग बनवण्याचा मोटो नाही पण तिकडे जेजुरीला जाण्याचा मोटो असा आहे की मला गाडीची नजर एकदा उतरून आणायची होती तिकडे जाऊन. सो त्यामुळे चाललोय, बाकी काही असं रिझन नाही. आणि एक आपला ट्रॅव्हल सुद्धा होईल चांगला म्हणून, आणि होतोच आहे चांगला. तर या जेवायला. आलेलं आहे. आता आपण निघालेलो आहोत परत आपल्या दिशेने. चल बाहेर चालू. घेतलं का आपलं सगळं. आता सध्या तरी मी हे सगळं हातच घेतोय. अरे मला कळत नाही अँगल येतोय का नाही नीट, पण हा ठीक आहे.
हे बघा, सावलीत लावलेली गाडी म्हणलं जरा शांत होऊन देत गाडीचं डोकं, म्हणजे कशी दोन्ही परत राईड करायला रेडी होतील. हा तर चला निघूयात पुढे. आपण आलेलो आहोत इथे वरती. गाडी आपण इथेच लावली मागे. इथून दिसेल का नाही गाडी माहिती नाही. ते बघा, ते जे दिसते ना ती गाडी, ती मधली माझी गाडी. आणि आता आपण आलेलो आहोत वरती. आवाज येतो. तर आता आपण आलेलो आहोत तिकडे. गाडी तुम्हाला सांगितलं मी कुठं लावली. आणि अजून शूज नाही काढले. शूज वरती जाऊनच काढू आम्ही. भंडारा घ्यायचा आहे मम्मीने सांगितलेलं. भंडारा घे थोडासा, देवाला वाहा, आणि मग देवाला वाहून तोच भंडारा थोडासा गाडीला वाहा. बस एवढंच सांगितलेलं, बाकी नाही काही सांगितलं. चला चप्पल काढू इथे, आणि मग पहिले इथे चप्पल काढू, भंडारा घेऊ थोडासा मी सांगितलं तसं, आणि मग पुढे जाऊ. का बोलतो जय राकेश, बरोबर ना? का बोलतो जयेश? तसंच तसंच चला मग पहिले शूज काढू आणि जाऊ पुढे. अरे बापरे, ब्लॅक अँड व्हाईट व्हर्जन. तू काय घातलेलं? लोफर घातलेलं म्हणून तसं पाय झालाय. आमचं नाही भाई, आमचं नॉर्मल आहे. नॉर्मल आहे. तर शूज इकडेच काढतोय. काकांकडनं भंडारा घेतलाय आपण. धन्यवाद काकांना. आणि लाल कलरचा भंडारा असतो बरं का. राकेश म्हणते लाल कलरचा भंडारा असतो. ते आता इथे इथून थोडस दुसरीकडे आहे ना, वीर म्हणून मंदिर आहे. तर तिकडून लोक जाऊन आलेली आहेत. तर मग त्या राकेशला वाटतंय की तो लाल इकडचा भंडारा आहे, पण नाही, ते वीरच्या देवाचा तो हे गुलाल आहे आणि इकडचा भंडारा आहे. तर आम्ही भंडारा घेतलेला आहे आणि आम्ही निघालो आहोत पुढे. आता सध्या कन्स्ट्रक्शन वर्क चालू आहे. खालून आम्ही येताना मला दिसत होते दगडांचे हे चालू होते, काम चालू होतं. दगडांवर कोरावे लागतात ना ते दगड, तर ते काम चालू होतं. नजारा बघा. तू फक्त स्नॅप काढला का, टाकला नाही का? इथे लिहिलेलं आहे फोटो काढण्यासाठी नाहीये. आणि मी इथे जास्ती व्हिडिओज किंवा फोटोज तुम्हाला देणार नाही. फक्त हे तुम्हाला मी बाहेरून व्ह्यू देऊ शकता याचा. आणि आता मी दर्शन घेणार आहे आणि मग डायरेक्ट आता बाहेर गेल्यावर. तर आता सरळ बाहेर गेल्यावर भेटूयात आपण. मला स्वतःला नाही आवडत असं कुठल्या देवस्थानाचे व्हिडिओ काढायला किंवा काही. सो बस एवढंच. आपण बाहेर गेल्यावर भेटू. काय मग कसं वाटतं जयेश? फायनली प्लॅन झाला आपला सक्सेसफुल. आम्ही नाही म्हणलं तरी आहे ना, किती रे, 1-2 आठवडे झाले आम्ही प्लॅनिंग करत होतो. आणि शेवटी प्लॅन सक्सेसफुल झाला. प्लॅन मध्ये फक्त आम्ही दोघंच होतो, मी आणि जयेश. पण मग आता राकेश प्लॅन ऍड झालाय. मग राकेश कसं वाटतं शेवटी अचानक मध्ये तू प्लॅन मध्ये ऍड झालाय, कसं वाटतं तुला? खूप भारी वाटतं. असंच असतं, अचानक मध्ये झालेले प्लॅन्स कधी पण भारी असतात. तर बस एवढंच. भेटू आपण बाहेर, भेटू सरळ. लवकर घाल आतमध्ये एंट्री नाही त्याशिवाय. गुड. सकाळी 7ला उठून कोण उठत जाईल कॉलेजला बरं? ते पण म्हणजे दुसऱ्याच्या कॉलेजला कोण? आणि आयडी कार्ड का मागायचं? विदाऊट आयडी कार्ड जाऊन नाही देत. सकाळी हा विसरलेला, तरी बरं गाडीमध्येच विसरलेला. गाडीच्या डिक्कीत ठेवलेले त्यांनी, त्याच्या बुलेटच्या गाडीच्या डिक्कीत. नाही तर ही वाट होती. त्यामुळे आयडी कार्ड घातलेले. आता बघू एंट्री देतात का नाही. आता आपण घोषणा देऊया. येळकोट सदानंदाचा.
आमचं झारण ते जे खोबऱ्याचे तुकडे होते ते वरती पोहोचले पाहिजेत, व्हायला पाहिजेत. वाहताना ते खोबऱ्याचे तुकडे वरती पोहोचले पाहिजेत. तर आमच्या तिघांचे पोहोचलेले आहेत आणि हा आमचा अवतार लागला आता. तर आपण आता खाली निघत आहोत. चला खाली निघूया. तर आता आपलं दर्शन झालेलं आहे. आता आपण निघालेलो आहोत परत घरच्या दिशेने. तर काय म्हणायचं तुम्हाला, हा आता मेन, चला आपण खाली जाऊ तोपर्यंत. तर आता माझं मेन म्हणणं असं आहे की आता मी हेल्मेट आणि ते सगळं कसं घालू. तर मग माझा प्लॅन चालू आहे की हेल्मेट आणि ते जे काही बालाकाव आहे ते नाही घालणार. किंवा मग एक दुसरा प्लॅन होऊ शकतो की ठीक आहे बालाकावा थोडासा घालणार तरी ठीक आहे, तसं घालणार असेल तर निघून जाईल त्याच्यावर बालाकावर. आणि ही जीन्स येलो झाली. आता आकाश मला चॅलेंज करतो की हे होणार नाही काय, ती पॅन्ट निघणार नाही. आणि मी चॅलेंज करतो की ती पॅन्ट आरामात स्वच्छ होईल. हा हे लग्नानंतर येतं, पण हे त्यांचं प्रेम आहे म्हणून ते अजून सुद्धा हा ते मग लग्नानंतर आता लग्न झाले, लग्न झाल्यानंतर सुद्धा आले असतील आणि आता परत आले असतील की नाही का. प्रेम भाई असतं कोणाचं नाही, प्रेम असतं, प्रेम असतं लोकांचं आपलं आपल्या बायकोवर. हा तर मला म्हणायचं की काय करू मी, काय करू. चला गाडी हेल्मेट, अरे गाडीचं ठीक आहे पण बालाकावा आणि हेल्मेट घालू का नको. काहीच नको घालू. चला आता काय करतो. तर मग सेफ्टीचं काय, मला म्हणायचं सेफ्टीचं काय. तर हा माझा मित्र जो आहे, चालव ना. तर हा, अरे यार मिस यू अंशू. अरे अंशू आमच्या कॉलेजचा फ्रेंड आलता. अंशू पण आलता पण तो इकडेच गाडीपाशी थांबलेला. तो म्हणला मला ब्लॉग मध्ये नको घेऊ म्हणून त्याला नाही घेतला आम्ही. गेलाय तो आता. गेला तो आता गेला. हा तर फुलचा फॉल आहे बघा, फुल मारला काका. अजून एक द्या, लय मारला, पाडला तो. हे बघा आता काका अजून एक टाकणार. तो तर पळतच गेला. लय चपकला वाईट त्याला घाल. मी बघितलं ना तेव्हा लय घाल, वाईट वाटतंय. वाईट. झूठ बोलो, बार बार झूठ बोलो. वाईट वाटतंय पण भाई सीन अशी बघायला मजा येते. हा तर हा सो द कन्क्लुजन इज ठीक आहे, बालाकावा थोडासा घाण होईल बट मी घालणार आहे. सेफ्टी फर्स्ट आफ्टर ऑल. गाडी तिकडे पण नजर दाखवणार नाही इकडे कसला दिसतोय भारी. आता 1 2 3 कसा सोड दिसतोय इकडून. आणि जयशची बुलेट आणि माझी गाडी तिकडं. चला तर निघूयात. आणि सासवड मध्ये थांबायचं लस्सी प्यायला. मी पिलेली एकदा म्हणजे माझ्या दादानी सांगितलं. माझा दादा आणि वहिनी, माझे दादा आणि वहिनी इकडचे सासवडचे. सो थांबू आपण तिकडे, मस्त लागते तिकडची लस्सी, एकदा पिऊ आणि मग तिकडून पुढे जाऊया. इथं थांबलेलो आहोत मेघमल्हार लस्सीला. सासवडला आलं इथं थांबायचं म्हणजे मी तरी इकडे थांबतो. इथे बस स्टँड आहे, सासवडचं बस स्टँड. त्याच्याच समोर एका लेन मधनं आत आल्यावरती इथे मेघमल्हार लस्सी आहे. आणि सासवडचं जे बस स्टँड आहे त्याच्या समोरच वडापावचं दुकान आहे. ते तिथला वडापाव इतका भारी लागतो ना, पण आता आमच्याकडे वेळ नाहीये. आम्हाला जर घरी जाण्याचा टाइम आहे, म्हणजे टाइम दिलेला आहे आम्ही घरी, त्यामुळे आम्हाला लवकर जायचं. सो आम्ही लवकर लस्सी खाऊन निघतो. मग कशी लागते तुला इकडची लस्सी? एक नंबर. एक नंबर ना. कशी आवडली का? मग बाई बादशाह आहे ना, बादशाह पाडल्यावर सगळंच भारी लागणार, सगळं बादशाह लागणार. तुझ्या मर्जीने गाडी घेतली ना. हा बाई आपला काही संबंध नाही. आपण तू तुझ्या जबाबदारीवर ना. हा म्हणजे बघा, त्यांनी त्याची जबाबदारी घेतली. तू पण आहे साक्षीला म्हणजे साक्षी आपली ही साक्षी असं कशाला रे, इंग्लिश मध्ये काय म्हणतात त्याला? एव्हिडन्स साठी. जयेश म्हणला एव्हिडन्स साठी. चला इथं जायचंय. तर चला आता निघूयात आपण. ही जी गाडी आहे ना मला टफ देत होती. माझी 115 जाते, ह्याची 120च्या वर जाते भाई. माझी गाडी ह्याच्या गाडीला जुळायनाच, म्हणजे जवळ पण येत नव्हती माझी गाडी ह्याच्या. आणि आवाज तर आतली सोडते ना जशी की 140 धाड 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 नुसता राडा. म्हणजे पळवायची म्हणून पळवत नाही आम्ही. मोकळा रोड असल्यावरच थोडा एक स्पीड, मोकळा रोड असल्यावरती लवकर जायचं ना घरी, त्यामुळे बाकी काही नाही.
इतकं मस्त थंडगार वारे येते ना, आणि गावाच्या साईडला असल्यामुळे खूप मस्त असं थंडगार वारे येते. आणि असं इथे असं जास्ती सिटी किंवा असा एरिया नाहीये ना बिल्डिंग अँड ऑल, त्यामुळे मस्त थंडगार वारे. आणि मला नाही वाटत तिथे गरम होत असेल असं, मला नाही वाटत रात्रीच्या वेळी, कारण वडगाव मध्ये किंवा त्या साईडला खूप गरम होतं या टायमिंगला. इथे थांबलेलो होतो आपण थोडा वेळ, जरा दम लागलाय, जरा पाणी घेतोय आणि मग लवकरात लवकर निघू. आमच्याकडे जे पाणी होतं ते संपलंय ऍक्च्युली, पण अरे यार केसांचा परिणाम झालेला आहे आता, ते मी काही करू नाही शकत कारण मी आता हेल्मेट नव्हतं घातलं. आता मला माहिती नाही माझी केस कशी आहेत, पण हा मी थोडा वेळ ब्रेक घेतोय, पाणी पितोय आणि मग निघतोय. हा जयेशच्या केसांना वारा लागला ना, जयेशची केस असे करंट लागले होतात, अशी अशी डायरेक्ट अशी उभी राहते. हा चला आता स्प्राईट घेतलेली. आमच्याकडे जे पाणी होतं जे राकेशने बनवून आणलेलं तिकडे, एकदम थंड पाण्यामुळे, म्हणजे ते जेव्हा थंड होतं तेव्हा तरी जरा ठीक लागत होतं, पण आता जयेशने पिलं थोडस नॉर्मल झालं. कसं लागलं रे ते? वेगळंच लागतं काय अरे बोरिंगचं पाणी होतं. एकदम बोरिंग, म्हणजे इतकं घाण ना, कडवट, फेकूनच दिलं ते सगळं पाणी. चला झालंय आता निघू. चला येऊ का काका? तर आता आम्ही आलेलो आहोत इथं राकेशच्या घराखाली, आणि हे बघा इथे डबडा स्पाइस आणि तिकडे त्या मुलांचं वेगळंच चालू आहे. तो शिट्ट्या वाजवतोय एक मुलगा, आणि त्यांचा व्यायाम चालू आहे. स्कूलमध्ये नाही का करायचो आपण तो वाला. हे बघा, हे बघा, हात पुढं वरती, आता व्यायाम चालू आहे. आणि हा हे बघा, ही माझी गाडी, ही जयेशची गाडी, आणि आता राकेश आणायला चाललाय एक सामान. अच्छा मी सांगू शकतो तुम्हाला, फ्रुट्स आणले होते गावावरनं, स्ट्रॉबेरीज, तर सगळ्यांना दिलेत. टेस्ट करून सांगा रे कसे आहेत ते. सो सांगतील ते आपल्याला. तो स्ट्रॉबेरी आणायला चाललाय, ह्याच्या घरी ठेवलेले. सकाळी कॉलेजमध्ये सगळ्यांना दिले, म्हणजे जे कोणी फ्रेंड्स होते आपलं, आमचा एक सहा जणांचा ग्रुप आहे, त्यांना दिले. आणि आता राहील हे, हा आणेल आणि मग जयेश जाईल. जयेशला जरा उशीर झालाय, जरा नाही, जरा जास्तीच उशीर झालाय. पण ठीक आहे, 7:30 टायमिंग दिलेला घरी, 7-7:30 पर्यंत आलो आम्ही. आणि आता आपला ब्लॉग इथेच एंड होतोय. भेटूयात पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय, टाटा, सी यू.